अनेक मैदान गाजवल्यात, खूप चांगले गोलंदाज मेल्विन आपल्याला विनंती करतो आपण यायचं, मेल्विन दादा आपण यायचं, मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। मी विनंती करतो मेल्विन दादा आपण यायचं, मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं या। हे खूप चांगले खेळाडू आणि ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं ना, आजही त्यांच्यामध्ये ती कुवत आहे की बॅटर्सला ते एका जागेवरती उभे करू शकतात। दोन्ही टर्न टाकणार एक फिरकीपटू, अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी अनेक वर्ष गाजवलंय त्यांची देखील साथ आपल्या या एक एकलव्य मित्रमंडळाला लाभली आहे। पहिल्या फेरीत खेळ झालाय, 4 संघ, 4 संघातून सर्वात चांगला संघ, सर्वात उत्कृष्ट संघ म्हणून श्री दत्त 11 संघ पुढे सरसावलाय। आता पूल बी उर्वरित 4 संघांची मॅचेस ज्यामध्ये बलाढ्य संघ आहेत। पहिला सामना आहे तन्मय 11 विपक्ष विजय स्टार। तन्मय 11 संघाचा विचार केला तर हा देखील संघ दिवा रिजन संपूर्ण डॉमिनेट करून येतो आणि विजय स्टार संघाने देखील अनेक वर्ष आपलं डोंबिवली रिजन गाजवलाय, तर ही मॅच बघायला मजा येणार आहे। डोंबिवली विपक्ष दिवा, तन्मय 11 विपक्ष विजय स्टार 11। मी करतोय कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन, आपण कुठेही जाऊ नका, मजा एन्जॉय करत रहा। एकलव्य मित्रमंडळ आयोजित एकलव्य चषक 2024 पहिलं पर्व, पहिलं सीझन आणि त्यामध्ये एक नवदूत समालोचक अभि सुर्वे यांच्या हातात माईक सुपूर्त करतोय। धन्यवाद मनीष। आणि ह्यानंतर होणारा सामना असेल पूल बीचा सामना, म्हणजे विजय स्टार विपक्ष तन्मय पॅकर्स। दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघांकडे खूप वर्ष खेळण्याचा अनुभव। आणि विजय स्टारला विनंती असेल की आपण मैदानात प्रॅक्टिस करायची नाहीये। आणि दत्तगुरु संघाचा कर्णधार, दत्तगुरु संघाचा श्री दत्तगुरु संघ, श्री दत्तगुरु 11 संघाचा कर्णधार रवी पवार। आपण कुठे असेल तिथे कॉम्बॉक्स जवळ यायचंय। रवी पवार आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय। रवी पवार किंवा त्यांचा कोणताही खेळाडू जर इथे असेल तर त्वरित कॉम्बॉक्स जवळ यायचंय। विजय स्टार संघाचा 12वा खेळाडू, विजय स्टार संघाचा 12वा खेळाडू, विजय स्टार संघाचा 12वा खेळाडू। भाऊ आपल्याला विनंती असेल आपला 12वा खेळाडू पाठवायचा आपण। आणि सामना चालू होत असताना दोन फलंदाज मैदानात असताना विशाल आणि रोशन स्ट्राइक एंडला असेल म्हणजे विशाल आणि नॉन स्ट्राइक एंडला रोशन।
विशालचा विचार करता विशाल देखील एक घातक फलंदाज आहे आपल्या संघासाठी. त्यांनी देखील मोठमोठ्या संघांमध्ये आपली वर्णी लावली आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक घेऊन गोलंदाज सनी. आणि सामना चालू होत असताना तन्मय पॅकर विपक्ष विजय स्टार दोन्ही मोठे संघ आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज सनी आणि स्ट्राईक एंडला असेल म्हणजे घातक फलंदाज विशाल. पूल बी मधील पहिला सामना तन्मय पॅकर विपक्ष विजय स्टार. विजय स्टारचा विचार केला तर विजय स्टार हा देखील एक आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. पहिला चेंडू घेऊन सनी विशालसाठी थोडंफार क्षेत्ररक्षण करत असताना आणि पहिला चेंडू घेऊन विशालसाठी सनीचा सामना चालू होत असताना तन्मय पॅकर्स विपक्ष विजय स्टार. दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर येत असताना पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूमध्ये मोठा धक्का लागत असताना विशालच्या स्वरूपात तन्मय पॅकर्स संघाला एक मोठं यश लागलंय. गळा तेच म्हणजे विशाल यांचं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात जात असताना वैभव. पहिला चेंडू फेस करेल सनीचा वैभव. पहिल्या चेंडूमध्ये एक मोठा गडी बाद केलाय तोच म्हणजे विशालच्या स्वरूपात सनी यांनी. आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी वैभव साठी. आता मात्र बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना बायच्या स्वरूपात एक धाव. दोन चेंडू आणि एक धाव. पहिल्याच चेंडूमध्ये मोठा गडी बाद केलाय तोच म्हणजे विशालांच्या स्वरूपात. तिसरा चेंडू घेऊन आता मात्र स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज रोशन. पहिला चेंडू फेस करत असताना आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडू. धावसंख्या झाली 3 चेंडू आणि 2 धावा. पुढील चेंडू घेऊन चौथा चेंडू घेऊन वैभवसाठी सनी यांचा. आणि आता मात्र मैदानात काय घडतंय पुन्हा एकदा फलंदाज बाद झाला वैभव. वैभव देखील तंबूच्या दिशेत येत असताना आता मात्र चार चेंडू आणि 2 धावा आणि 2 गडी देखील बाद झालेत मैदानात. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात जात असताना सूरज. आता मात्र थोडं अडचणीत असताना तन्मय पॅकर संघ. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा 2 गडी बाद 2 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी.
नवीन फलंदाज पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे सनी यांचा सूरज. आणि आता मात्र सावध सुरुवात, सिंगल स्वरूपात एक धाव. आपल्या संघाचं खातं ओपन करत असताना सूरज आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि स्ट्राईक एंडला तो म्हणजेच आघाडीला आलेला फलंदाज रोशन. आता मात्र बराच वेळानंतर एक स्वेट चेंडू टाकत असताना गोलंदाज सनी. धावसंख्या झाली 4 धावा. पुढील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सनी यांचा आणि स्ट्राईक एंडला म्हणजे रोशन. ने मात्र पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव आणि षटक देखील समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकर 5 धावा, 2 गडी बाद. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन ऋषी सनी यांचे बंधुराज आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज ऋषी आणि स्ट्राईक एंडला म्हणजेच आघाडीला आलेला फलंदाज रोशन. रोशनला देखील आपल्या संघाचा विजय करून द्यायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. आणि पहिला चेंडू घेऊन रोशन साठी ऋषी यांचा. आणि पहिला चेंडू वाईडने सुरुवात करत असताना गोलंदाज ऋषी आणि आकृत धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या झाली धाव फलकर 6 धावा. एक स्वेर चेंडू टाकलाय ऋषीने. पुढील चेंडू घेऊन आणि आता मात्र निर्धाव चेंडू घोषित करत असताना पंच सूरज. आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत ऋषी. विजय स्टारचा विचार केला तर 2 बंधुराज या संघात खेळताना दिसतील. आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली धाव फलक 7 धावा, 2 गडी बाद. पुढील चेंडू घेऊन सूरजसाठी पहिला चेंडू फेस करतील ऋषी यांचा. आता मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. आता मात्र सावध सुरुवात करत असताना दोन्ही फलंदाज, त्यांना माहिती आपले 2 मुख्य फलंदाज बाद झालेत, त्यामुळे आपल्याला थोडे सावधरीतीने खेळावं लागेल. आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न, पण आता मात्र फलंदाज बाद असेल. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज ऋषी आणि फलंदाज बाद झाला, तोच म्हणजे रोशन. नवीन फलंदाज हेमंतचा विचार केला तर हेमंत जितकं सर्कल क्रिकेट खेळतात तेवढंच ओरम क्रिकेट खेळताना दिसतात आपल्याला दिवास संघामध्ये. आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल ऋषी यांचा. आणि स्ट्राईक एंडला त्याच्यामध्ये सूरज. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला हेमंत. आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा धावफलकावर 9 धावा. आता मात्र थोडं अडचणीत जात असताना तन्मय पॅकर संघ दुसरं षटक मार्ग असत आहे. आणि दुसऱ्या षटकाचा विचार करतो 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडलाय, तोच म्हणजे हेमंत. आणि पहिला चेंडू फेस करतील ऋषी यांचा. आणि ऋषीचा विचार करता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल ऋषी यांचा. आणि स्ट्राईक एंडला म्हणजेच हेमंत.
पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना थोडाफार भाऊचा विचार केला तर भाऊला देखील खूप वर्ष सर्कल आणि बॉक्स क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. आता मात्र त्यांच्यामध्ये एक सिनियर खेळाडू दिसत नाहीत आज. आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील स्ट्राईक एंडला म्हणजे हेमंत. आणि आता मात्र षटक समाप्त झाले. बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली दुहेरी अंकामध्ये 11 धावा आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे ते देखील समाप्त झालंय. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल वाडा बॉयज विपक्ष श्री 11. वाडा बॉयज विपक्ष श्री 11 दोन्ही संघाचे कर्णधार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 30 षटक घेऊन गोलंदाज प्रदीप आणि स्ट्राईक एंडला म्हणजेच हेमंत. आणि धावसंख्या 11 धावा 3 गडी बाद. पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना गोलंदाज प्रदीप. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न होता आणि सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र धाव संख्या झाली आहे 3 गडी बाद 12 धावा. या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील दोन्ही फलंदाजांना, तेव्हा कुठे फायटिंग टोटल होईल. आणि आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि सुरक्षित रक्षण करत असताना सुशांत पवार आपल्याला दिसतील. धाव संख्या झाली 13 धावा. उर्वरित तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकाचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि फारच कमी टोटल झाली आहे. धाव संख्या झाली 13 धावा 3 गडी बाद. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू स्वैर चेंडू घोषित करत असताना धाव संख्या झाली धाव फलकावर 14 धावा 3 चेंडू आणि 14 धावा. उर्वरित तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला म्हणजे हेमंत मध्ये तेवढी एक ताकद आहे की तो मोठे फटके मारू शकतो आपल्या संघासाठी आणि पुढे खेळण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र चौकार. 9+4 तब्बल 5 धावा. 9+4 तब्बल 5 धावा आपल्या संघासाठी आल्यात आणि 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. धावसंख्येचा 19 धावा स्कोर बोर्डवर झाल्यात आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. आता मात्र मोठे फटके मारत असताना हेमंत. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा हेमंतसाठी एक मोठा फटका मारलाय आपल्या संघासाठी. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये किती मोठे फटके मारेल हेमंत आपल्या संघासाठी हे बघायचंय. आणि पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेक झालाय. एक चेक कंप्लीट. थोडेसे अडथळा येत असताना पुढील चेंडू घेऊन हेमंतसाठी डॉट चेंडू.
डिक्लेअर चेंडू घोषित. पुढील चेंडू घेऊन आणि सुरेख क्षेत्ररक्षण होत असताना आणि सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येचा धाव फलकावर 20 धावा. 3 गडी देखील बाद झाले आणि आता मात्र स्ट्राईक एंडला म्हणजे सूरज देखील ह्या 2 चेंडूमध्ये एक तरी मोठा फटका मारावा लागेल आपल्या संघासाठी. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाचवा चेंडू घेऊन आपल्या संघासाठी गोलंदाज प्रदीप. आणि आता मात्र पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि स्ट्राईक एंडला येतो म्हणजे हेमंत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली आहे 21 धावा. 21 धावा आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक एंडला म्हणजे फलंदाज हेमंतचा विचार केला तर हेमंत वैयक्तिक आपल्या संघासाठी 6 धावांवर खेळत असताना आणि एक चौकार देखील मारला त्याने आपल्या संघासाठी. आता मात्र षटक देखील समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धाव फलक 22 धावा. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल तेजस 11 वाडा बॉयज विपक्ष श्री 11. दोन्ही संघाचे कर्णधार कॉम्बॉक्स जवळ यायचंय. तेजस 11 वाडा बॉयज व श्री 11 दोन्ही संघाचे कर्णधार कॉम्बॉक्स जवळ यायचंय नाणेफेकीसाठी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा गोलंदाज प्रतीक. आणि आता मात्र 9 चेंडू घोषित करत असताना पंच धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 23 धावा आणि पहिला चेंडू 9 टाकत असताना गोलंदाज प्रतीक. तेजस 11 वाडा बॉयज आणि श्री 11 दोन्ही संघाचे कर्णधार. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतीक सिंगल स्वरूपात एक धाव. आता मात्र स्ट्राईक एंडला म्हणजे सूरजला देखील मोठे फटके मारावे लागतील. सूरजचा विचार करतो सूरज वैयक्तिक आपल्या संघासाठी 5 धावांवर खेळतोय. आता मात्र त्याला बॅटचा फेस ओपन करावा लागेल आपल्या संघासाठी. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारावे लागतील तेव्हा कुठे जाऊन एक फायटिंग टोटल आपल्या संघासाठी होईल. आता मात्र स्वीपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न पण सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली धाव फलकावर 25 धावा आणि 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज प्रतीक आणि स्ट्राईक एंडला म्हणजे हेमंत. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल तोच म्हणजे हेमंत. आणि आता मात्र संघाचा तारणहार टिनू मैदानात जात असताना उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला टिनूला देखील मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघासाठी. आणि आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. एक मोठा धक्का लागला मैदानात टिनूच्या स्वरूपात.
नवीन फलंदाज मैदानात जात असताना देवेंद्र आणि उर्वरित पहिल्या इनिंगचा विचार करता 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावसंख्या झाली धाव फलकार 25. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे उर्वरित पहिल्या इनिंगचा विचार केला तर नवीन फलंदाज देवेंद्र पहिला चेंडू फेस करतील प्रतीक यांचा. देवेंद्र पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि सुरेख फटका तेवढंच सुरेख. आता मात्र फलंदाज बाद असेल रनआउटच्या स्वरूपात. तोच म्हणजे सूरज. आणि शेवटची चेंडू असेल या षटकातील. आणि आता मात्र चौकार मारलाय शेवटच्या चेंडूमध्ये आणि धावसंख्येचा विचार करता धावसंख्या झाली धाव फलकावर 29 आणि 30 धावांचं आव्हान ठेवलं तेच म्हणजे विजय स्टार संघासमोर. आणि मी कॉम्बॉक्सवर विनंती करतो माझे साथी मित्र मनीष यांना. धन्यवाद अभि, मनपूर्वक आभार तुझे देखील. बघा काय स्पर्धा आपल्या वेळीच आली. एकलव्य मित्रमंडळाने आयोजित केलेली ही स्पर्धा एकलव्य चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये आपण आहोत. आणि जे आपले मुख्य दानशूर व्यक्तिमत्व आहेत मी त्यांचा देखील एकदा उल्लेख करू इच्छितो. जे प्रथम पारितोषिक आपल्याला मिळालंय तो 22,222 रुपयांचं ते आपल्याला सुपूर्द केले सचिन गायकवाड साहेबांनी. त्यानंतर द्वितीय पारितोषिक 11,111 रुपये ते आपल्याला नक्कीच भरत कामत शेठ यांच्याकडून सुपूर्द झालंय. प्रथम पारितोषिक जे आपल्याला ट्रॉफी मिळाली आहे ती चेतन सुभाष जोशी यांच्याकडून आपल्याला मिळाली आहे. द्वितीय ट्रॉफी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आपल्याला मिळाली तीच म्हणजे समायरा श्रीकांत जोशी यांची सुकन्या यांच्या नावाने सुपूर्द झाले. त्यानंतर अनेक आपल्याला लाभदार व्यक्तिमत्व असे ज्यांच्याकडून आपल्याला भरपूर सारं सहकार्य मिळालं. देवेंद्र जोशी असतील, सत्यवान जोशी असतील, सोमनाथ जोशी असतील, गुरुनाथ जोशी असतील, समीर चौधरी असतील, ओमकार राम जोशी असतील, अमृत जोशी असतील, निवृत्ती जोशी असतील, हितेश जोशी, कुणाल जोशी असतील, जितू जोशी असतील, गणेश जोशी आणि कौशिक जोशी यांच्या सर्वांचंच देखील मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद मानतो की आपण दिलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आज एवढ्या चांगल्या रीते आपल्याला बघायला मिळते कान्होजी जेथे मैदानावरती बागशाळा मैदानावरती. आणि यस सामना सुरू व्हायच्या प्रथमतः आपण नाणेफेकी करूयात. तेजस 11 वाडा बॉईज विपक्ष श्री 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. तेजस 11 वाडा बॉईज विपक्ष श्री 11. संकेत भगत यांचा संघ समोर असणार आहे. आणि टॉससाठी मी विनंती करतो हितेश जोशी यांना यायचं. हितेश आणि नक्कीच ओमकार जोशी. ओमकारचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. यंगस्टर आहे आणि खूप चांगली साथ आपल्या मंडळाला दिली आहे त्यांनी. समालोचन देखील तेवढंच महत्वाचं असतं. त्यानंतर पंचांची भूमिका, त्यानंतर लाईव्ह टेलिकास्टची भूमिका, पण सर्वात जास्ती महत्व दिलं पाहिजे आपण तेच म्हणजे गुणलेखकाला. कारण गुणलेखकाकडे दुसरी संधी नसते. गुणलेखकांनी जर एक चूक त्या बुकवरती केली त्यानंतर दोन्ही टीम्स त्याच्याकडे येतात, ते चुकीची दुरुस्ती नसते. म्हणून गुणलेखक ओमकार जोशी याचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन मानतो आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद ओमकार, असे साथ देत राहा. उद्याचा दिवस देखील तेवढाच महत्वाचा आहे. वळूयात मॅचकडे. मॅचचं समीकरण जिंकण्यासाठी बनवायच्या 30 धावा. एका दिशेला टीनू बेडेकरचा संघ तन्मय पॅकर्स, तर समोर असणार आहे विजय स्टार. दोन भावंडांचा हा संघ, ऋषी असेल, सनी असेल आणि बघा सुशांतने काय चांगली कामगिरी केली क्षेत्ररक्षणामध्ये. एक 360 डिग्री खेळायला जाणारा हा बॅटर आहे सुशांत पवार. नक्कीच बॅटिंग करताना बघायला मिळेल आपल्याला. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. तन्मय पॅकर्स सारखा एक खूप चांगला संघ, दिवा विपक्ष डोंबिवली, अशी ही लढत मी नक्कीच मानेन. यानंतरचा सामना देखील तेवढाच रोमांचक होईल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती विशाल येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती
सनी स्ट्रायकिंग एंडला, ऋषी नॉन स्ट्रायकिंग एंडला. 2 भावंड आणि या 2 भावंडाच्या नावानेच हा संघ जाणला जातो. विजय स्टार समोर देखील आव्हान तेवढंच मोठं. विशाल सारखा एक बलाढ्य गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटक घेऊन संरक्षण करायचं 30 धावांचं. जाऊयात मॅचच्या दिशेला. पहिला चेंडू. आणि बघा हीच तर क्रिकेटची मजा आहे ना, की 2 धावा झाल्यात धावफलकावरती, पण बॅटरच्या खात्यामध्ये अजूनही 0 आहे. पहिली धाव स्क्वेअर स्वरूपाने, दुसरी धाव लेग बाय स्वरूपाने. बॅटरनी खातं उघडलं नाहीये पण हरकत नाही. कुठल्याही बॅटरला आपलं खातं उघडण्यापेक्षा आपल्या संघाचं खातं उघडणं हे जास्ती महत्वाचं असतं. संघाचं खातं उघडलं. 2 धावा धावफलकावरती. चेंडू झाला 1 गोलंदाजी मार्कवर विशाल, आणि प्रथमच विशालला फेस करेल ऋषी, अष्टपैलू खेळाडू. यावेळी हलक्या हाताने बघा फक्त कट केलाय चेंडूला. आणि हेच तर आपल्याला दाखवतं की क्रिकेटमध्ये चांगला खेळाडू, एक अव्वल दर्जाचा खेळाडू आणि एक स्टार क्रिकेटर. चेंडूच्या मेरिट वरती खेळणं, जबरदस्ती फटके नाही खेळायचे, तसंच ऋषीने दाखवलं. आणि विशाल देखील तेवढी सुदृढ गोलंदाजी करतोय. कुठल्याच प्रकारे रूम जागा देत नाहीये, स्लॉट मध्ये गोलंदाजी करत नाहीये. 3 धावा धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा स्विचचा वापर केलाय. पंचांकडे अपील करतात. पंच स्थिर स्थगित एका जागेवरती उभे आहेत, म्हणजेच आहे डॉट चेंडू. म्हटलं होतं ना, बॅटल, रायवलरी, कॉन्टेस्ट बघायला मजा येईल. कारण डोंबिवली रिजनचा विचार केला, संपूर्ण शहराचा विचार केला तर डोंबिवली शहरातील सर्वात चांगल्या संघांमधील एक संघ, आणि समोर दिव्या शहराचा विचार केला तर तन्मय पॅकर्सने देखील अनेक मैदानं गाजवल्यात. हलक्या हाताने फक्त चेंडूला डिफेन्स केलाय. किती वेळा आपल्याला हा शॉट अंडरआर्म क्रिकेटमध्ये बघायला मिळतो तर नाही मिळत, खूप क्वचित आहे. कारण गोलंदाज तशी गोलंदाजी करतोय, त्याला सन्मान देणं तेवढं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन ही लोकल आहे, तशीच क्रिकेटची लाईफलाईन एकेरी दुहेरी धावा आहेत. 4 धावा धावफलकावरती झाल्यात. चेंडू झालेत षटकामध्ये 4. आणि धावाचं डोंगर देखील जास्ती मोठं नाहीये. 24 चेंडू 30 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. विशाल डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय. यावेळी स्विचचा वापर केलाय. आणि पुन्हा एकदा आपण बघितलं तर स्विचचा वापर वारंवार दोन्हीही बंधुराजांकडून होतोय, पण कनेक्शन होत नाहीये. येस नक्कीच फेरबदल. ओमकार आम्हाला सांगतायत की 31 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या, 30 धावा केल्यात. 31 टू विन आहे. ओमकार जोशी आमचे गुणलेखक. यावेळी पुन्हा एकदा आपण बघितलं तर स्वीपचा वापर केलाय. असं म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये व्ही रिजन, व्ही म्हणजे लॉंग ऑफ लॉंग ऑन, यामध्ये खेळणं गरजेचं आहे. त्याचा वापर होत नाहीये. सनी आणि ऋषी दोघांनीही आपण फटकेबाजीचा विचार केला तर रिव्हर्स स्वीप आणि स्वीपचा वापर केला. चेंडूचं कनेक्शन झालेलं नाहीये तरी देखील 4 धावा धावफलकावरती. 31 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. पहिलं षटक विशालनी आपल्या नावावरती केलंय. खूप चांगली गोलंदाजी. काय या संघाला देखील दिव्यातील शहरातील एक खूप चांगला नामवंत संघ म्हटला जातो ना, की कारण त्यांना कमबॅक करता येतं. जर बॅटिंगचा विचार केला, अगदी शेवटच्या 2 चेंडूंवरती देवेंद्रला आपण बघितलं, एका बॅटरनी आपली विकेट सॅक्रिफाईस केली आणि देवेंद्रनी पुढच्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर आपल्या बॅटनी करून दाखवलं, चौकार आला. त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती 30 झाल्या. 31 धावांचं लक्ष इथे उभं केलं. विजय स्टार संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. कॉन्टॅक्ट बॅटल खूप चांगलं रंगणार आहे. आणि बघा समीकरण येऊन ठेपलंय. 18 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 27 धावा विजय स्टार संघाला. आणि त्या 27 धावांचं संरक्षण तन्मय 11 संघ करतोय का? गोलंदाजी मार्कवरती रोशन येतोय. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड विकेटनी मारा करेल. फेस करेल सनी. आणि सनीने बघा पहिला चेंडू अगदी योग्य ती दिशा ओळखली. नोचा देखील अपील केली होती, पण व्हाईट बॉल मिळणार आहे. 1 धाव अतिरिक्त स्वरूपाच्या खात्यामध्ये ऍड होईल. 5 धावा धावफलकावरती. जुनी जिंकण्यासाठी 26 धावा बनवायच्यात. यावेळी देखील त्रिफळा उद्ध्वस्त.
यू मिस आय विल डेफिनेटली हिट. काय गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कंप्लीट मिस जजमेंट झाली आहे आणि चेंडू सरळ जाऊन आदळलाय यश त्यांना आणि त्यामुळे तंबूचा आश्रय इथे गाठावा लागतोय सनीला. विजय स्टार संघ एक मोठा झटका लागत असताना पण त्यानंतर मी नुकताच उल्लेख केला होता सुशांत पवार याचा. सुशांत पवार बॅटिंग साठी आलेत. पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये आलेत आणि नक्कीच ऋषीने देखील कानमंत्र दिले असतील. नाणेफेकीचा कौल झालाय पुढच्या मॅचचा. पुढची देखील तेवढीच चांगली मॅच आहे. श्री 11 विपक्ष वाडा बॉईज. दिव्यातील एक संघ, समोरील संघ डोंबिवलीतील. 2 वर्षापूर्वी काय हंगाम गाजवलेला वाडा बॉईज संघाने. अगदी 10 ते 15 ट्रॉफीज आपल्या घरात. वळत या मॅच कडे. रोशन गोलंदाजी मार्कवर. सुशांत फेस करेल आणि सुशांतने चेंडू कनेक्ट केलाय. पहिलाच फटका खेळत असताना रिव्हर्स स्वीपचा पवित्रा. त्यावरती चांगलं कनेक्शन. पॉइंट रिजन वरती तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. मॅच बॅलन्स आहे. अगदी बॅलन्स मॅच बघायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. रोशन देखील तेवढी चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 2 धावा दिल्यात. एक मोठा गडी बाद केलाय. यावेळी अगदी दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप आहे. झेल होते मिस. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं पण इथे कॅच केली आहे ड्रॉप आणि ती कॅच देखील ऋषी सारख्या मोठ्या फलंदाजाची गेली आहे. एक संधी ऋषीला मिळते. बघूयात त्या संधीचं सोनं ऋषी करू शकतोय का. काय गोलंदाजी होते. अप्रतिम गोलंदाजी होते. 1 धाव आली आहे. सुशांत येतोय स्ट्राईकला. सुशांतच्या खांद्यावरती जबाबदारी. 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडू 3 धावा दिल्यात रोशननी देखील. विशालनी पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिल्या होत्या. आतापर्यंत रोशननी 3 धावा दिल्यात. एकूण धावा संख्या 7 धावफलकावरती. पुढे सरसावला होता. पुढे सरसावून स्वीपचा प्रयत्न केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. चौफेरच काय क्रिकेट बघायला मिळत आहे. असं म्हटलं जातं ना की क्रिकेट चांगलं बघणं हेच प्रेक्षकांना हवं असतं की प्रत्येक मॅच ही चुरशीची झाली पाहिजे. लढत चांगली झाली पाहिजे. प्रत्येक मॅच खूप चांगली होते आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे एकलव्य मित्रमंडळाचं देखील, आयोजकांचं देखील. प्रचंड मेहनत. स्पर्धा आपल्याला 1 किंवा 2 दिवसाची बघायला मिळते पण त्या स्पर्धेमागे मेहनत ही 1 ते 2 महिन्यांची असते. संघ एकवटणं बऱ्याच गोष्टी आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोशन. यावेळी देखील अगदी ब्लॉक होलचा चेंडू होता. ब्लॉक करण्याचा प्रयत्न. विशालची फेकी आणि बचावलेत. नक्कीच बचावलेत सुशांत असं मी म्हणेन. का एका खेळाडूला आपण म्हणतो ना की तो स्टार खेळाडू आहे कारण तो प्रत्येक पावलावरती मॅच आपल्या संघाच्या दिशेने कशी घेऊन जाईल याचा प्रयत्न करत असतो. आवश्यकता होती का विशालला त्या डाईव्ह मारायची. कदाचित नव्हती कारण 1 रन मिळू शकत होता तरी देखील त्यांनी प्रयत्न केला. ती धाव कठीण केली. हेच तर क्रिकेट आहे. धावसंख्या 8 धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. 8 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्यात 31. सुशांत स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. यावेळी गोलंदाजांनी काय चूक केली आहे तर येस गोलंदाजांनी चूक केली आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर केल्यात आणि गोलंदाजाचा देखील तोच प्रयत्न असतो की जो आर्क असतो हिटिंगचा स्लॉट असतो त्या स्लॉटच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. येस 10 धावा झाल्यात धावफलकावरती. 6 धावा दिल्यात आतापर्यंत. 5 चेंडू फेकलेत. एक मोठा गडी बाद केलाय. लास्ट चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकातला शेवटचा चेंडू. 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे विजय स्टार संघाला. 13 चेंडू 21 धावा. चौकारांची आवश्यकता. बघा सुशांतच्या बॅकमधून तो चौकार बघायला मिळतोय का. पुढे सरसावला होता. पुढे सरसावलाय. विकेट केली आहे सॅक्रिफाईस. यशच्या मागे. विशाल करत नाहीये चूक. सुशांतला देखील जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला परत. 2 गडी इथे होत आहेत बाद विजय स्टार संघाचे.
पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात 21 धावा 21. विजय स्टार संघाला 21 धावा बनवायच्यात. 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 10 धावा बनवल्यात, म्हणजे अधिक अर्धहून अधिक धावा अजून बनवायच्यात. पण संघातील तन्मय पॅकर्स, तन्मय 11 या संघातील दोन सुदृढ गोलंदाज यांची गोलंदाजी झाली आहे. विशालची गोलंदाजी झाली, त्यांनी 4 धावा दिल्या. त्यानंतर रोशनची गोलंदाजी देखील संपली आहे, 6 धावा दिल्या, 2 गडी बाद केल्यात. विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. बघा कुठला गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती, आणि त्या स्ट्रॅटेजीज आखणं गरजेचं असतं ना, की कुठल्या गोलंदाजाला आपण टार्गेट करू शकतो, कुठल्या गोलंदाजासमोर आपल्याला किती धावा बनवण्याची गरज आहे. ऋषी अजूनही मैदानात आहे, सलामीला आलाय, फाईट करतोय, आणि हीच तर ओळख आहे विजय स्टार संघाची, की शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट करत राहणं. गोलंदाजी मार्कवरती येतोय रिंकू. चला थोडस स्पीडअपची अपेक्षा आहे, थोडस स्पीडअप करायचं आहे. तन्मय 11 आपल्याला विनंती आहे, थोडस स्पीडअप करायचं. तब्बल 7 सामने आहेत आजच्या दिवसात. रिंकू येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील, आणि पंचांनी बघा फक्त मान डुलावली आहे, म्हणजे सांगितलंय की हा चेंडू गोलंदाजाच्या नावावरती आहे, रिंकूच्या नावावरती आहे, तन्मय 11 संघाच्या नावावरती आहे. हसून एक डॉट बॉल येतोय. प्रेशर दडपण बघायला मिळते आपल्याला. आणि जर आपण बघितलं लाईव्ह वाहिनी GTC यांच्याकडून देखील फोकस होत आहे, कॅमेरामॅनचं काम देखील तेवढंच उल्लेखनीय आहे. अगदी चेंडूच नाही तर एक्सप्रेशन देखील टिपण्यात येतात. गुड वर्क. यावेळी खूप चांगला लीव्ह केलाय, आणि विशेषतः म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर आपल्याला चांगली फलंदाजी करायची असेल तर योग्य तो चेंडू ओळखणं तेवढंच गरजेचं आहे. रिंकू गोलंदाजी मार्कवर, ऋषी फेस करेल. दुसरा चेंडू षटकामध्ये, हा देखील चेंडू बाहेर आहे का? तर येस, हा देखील चेंडू डाव्या यष्टीच्या लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय. सलग बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 धावा आल्यात, पण त्या देखील अवांतर स्वरूपाने वाईटच्या स्वरूपाने आल्यात. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती. आणि 11 चेंडू 19 धावांची आवश्यकता. येस, चेसिंग कंपल्सरी आहे, स्पर्धेचा नियम, चेसिंग कंपल्सरी. गणेश जोशी यांचं देखील मी तेवढंच कौतुक करीन, ते आणि त्यांची संपूर्ण टीम नक्कीच खूप चांगली कामगिरी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑन रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव, फक्त 1 धाव. एका धावेनी धावसंख्या पुढे, 13 धावा धावफलकावरती. आणि आतापर्यंत रिंकूचा विचार केला तर 4 चेंडू त्यांनी हाताळलेत, त्यात 2 चेंडू लीगल फेकलेत, 1 निर्धाव गेला, एकावरती 1 धाव आली, आणि 2 चेंडू त्यांनी अवांतर फेकलेत. अजूनही 4 चेंडू फेकायचे आहेत. पवन वरती प्रेशर असणार आहे, पण पवन सारखा अनुभवी खेळाडू जर मैदानात असला तर दडपण समोरील गोलंदाजावरती देखील असू शकतो, कारण पवननी देखील अनेक मैदानं, अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी या संघासाठी केली आहे. मॅच बॅलन्स नाही म्हणू शकत, थोडासा पारडा झुकलाय तन्मय 11 संघाच्या साईडनी, पण इथून एखाद दुसरा चौकार पवनच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॅलन्स बघायला मिळेल. ते बॅलन्स निर्माण करण्यामागे खारीचा वाटा पवन उचलतोय का? कट केलाय चेंडूला योग्य त्या दिशेवरती, आणि काय फटका सजवलाय. आवश्यकता असताना आपल्या बॅटमधून एक चौकार आलाय. बघा लाईव्ह वरती देखील आपण बघू शकतो, थोडेसे बॅकफुटला गेले आणि योग्य तो वीरेंद्र सेहवाग स्टाईल कट केलाय चेंडूला. 4 धावा म्हणजेच मॅक्सिमम अंडर क्रिकेटचा वसूल केलाय. या 4 धावेच्या साह्याने धावफलक पुढे 17 धावा धावफलकावरती. आणि म्हटलं होतं ना की समीकरण एखाद्या चौकाराने बदलणार, तर बघा काय झालंय. समीकरण 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात फक्त 14 धावा, पण इथून कमबॅक रिंकूनी केलं, निर्धाव चेंडू फेकला, गडी बाद केले, तर पुन्हा एकदा मॅच मध्ये वर्चस्व तन्मय 11 संघाचं होऊ शकतं. खूप चांगली मॅच, खूप चांगला कॉन्टेस्ट. दिवा एका साईडला बघायला मिळतंय, एका दिशेला आपल्याला डोंबिवली शहर बघायला मिळतंय, दुसऱ्या दिशेला दिवा शहर बघायला मिळतंय. दोन्हीही शहरातील सर्वात उत्कृष्ट खेळाडू बघायला मिळतात. तन्मय पॅकर्स सारखा एक बलाढ्य मोठा संघ, तर डोंबिवली गाजवणारा विजय स्टार सारखा एक मोठा संघ. काय मॅच रंगते. 9 चेंडू 14चं समीकरण. रिंकू विपक्ष पवन. नऊ चेंडू 14 धावा.
यावेळी देखील स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. लॉंग ऑन रिजन वरती एकच धाव इथे मिळेल. आणि हेच तर संयमी खेळ याला म्हटलं जातं ना, की प्रत्येक चेंडूवर चौकार नाही मारू शकत, कारण गोलंदाज देखील गोलंदाजी करायला आलाय, जिंकायला आलाय, तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या चेंडूवरती थोडीशी जागा दिली, थोडासा रूम दिला, त्यावरती कॅपिटलाइज केलं, तर या चेंडूवरती अगदी यष्ट्यांवर येणारा चेंडू हलक्या हाताने सिंगल घेतला, स्ट्राईक रोटेट केली. समीकरण आहे 8 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात 13 धावा. 8 चेंडू 13 धावा. स्ट्रायकिंग एंडला येतोय ऋषी, गोलंदाजी मार्कवरती रिंकू. येस, पुढे सरसावला. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हे बॅकअप करणं गरजेचं आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणि हा चेंडू खूप निर्णायक आहे. दोन्ही टीमसाठी चेंडू निर्णायक आहे, कारण इथून जर रिंकूने निर्धाव चेंडू फेकला तर समीकरण मोठं होईल, पण जर पवनच्या बॅटमधून चौकार आला तर समीकरण सोपं होईल. 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू आणि 12 धावा जिंकण्यासाठी त्याच 12 धावा रोखण्याचा प्रयत्न. हा चेंडू सुवर आहे. काय लवचिकता आहे आपल्या बॉडीमध्ये. अगदी बघा, समोर एक नवधूत खेळाडू बघायला मिळतोय, तर एका दिशेला आपण बघितलं तर एक अनुभवी खेळाडू बघायला मिळतोय आपल्याला. पुढे सरसावले. यावेळी झेलची शक्यता नाहीये. लांब होता चेंडू, 1 धाव नक्कीच मिळेल. षटक संपलंय आणि मॅच येऊन ठेपली आहे. शेवटच्या 6 चेंडूंवरती जिंकण्यासाठी बनवायच्या 10 धावा विजय स्टार संघाला, आणि त्याच 10 धावांचं संरक्षण करायचंय, डिफेंड करायचंय तन्मय 11 या संघाला. थोडंसं स्पीड अप करा, थोडंसं फास्ट खेळा, ही विनंती असेल. आणि बघा, षटकांचा विचार केला, थोडंसं स्पीडअप करा. तन्मय 11 संघ विनंती आहे आयोजकांची आपल्याला, थोडंसं सहकार्य करा. सहकार्याची अपेक्षा करतो. विशालनी षटक फेकलं पहिलं, त्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या, म्हणजे दडपण निर्माण केलं. त्यानंतर रोशननी देखील चांगली गोलंदाजी केली, फक्त 6 धावा दिल्या, तर 2 गडी देखील बाद केल्यात. पण तेच दडपण बनत असताना एक अनुभव खेळाडू आला, ज्याकडे अनुभव प्रचंड आहे. पवन आले, पवननी एक चौकार मारला आणि तिथे स्ट्राईक्स रोटेट देखील करण्यात आल्या. फक्त पहिला चेंडू हा निर्धाव आहे, त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव किंवा एक चौकार देखील आहे. रिंकूच्या षटकामध्ये 11 धावा आल्यात आणि आता समीकरण 6 चेंडू चेसिंग कंपल्सरी बनवायच्या 10 धावा विजय स्टार संघाला. त्याच 10 धावांचं संरक्षण करायचंय तन्मय 11 या संघाला. गोलंदाजी मार्कवरती विनोद येतोय. नक्कीच विनोदचं नाव देखील प्रचंड मोठं आहे. विनोद सारखा गोलंदाज या संघाकडे आहे, ज्याला कॅप्टननी रोखून ठेवलं होतं शेवटच्या 6 चेंडूंसाठी. योग्य तो निर्णय ठरतोय का, की तो निर्णय अयोग्य ठरतोय, हे येणारा काळ, येणारे 6 चेंडू आपल्याला नक्कीच सांगतील. शेवटचा कॉल, जर ह्या 30 सेकंदामध्ये पहिला चेंडू नाही पडला तर पेनलाइज करण्यात येईल. तन्मय 11 संघ कृपया नोंद करा. भरपूर वेळ घेतला आपण, जवळपास 1.5 मिनिटांची अवधी घेतली आहे हे षटक सुरू करण्यासाठी. अजूनही षटक संपायचं आहे. निर्णायक मॅच आहे. अटीतटीचा सामना, हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. आणि एखादी आयोजन जर असं असतं ना, भव्य दिव्य आयोजन, त्या भव्य दिव्य आयोजनाला असा एखादी सामना गरजेचा आहे, आणि तो सामना आलाय. 6 चेंडू 10 धावा. एका दिशेला दिव्यातील राज करणारा तन्मय 11 संघ, तर डोंबिवली गाजवणारा विजय स्टार संघ देखील आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. वॉड मॅच. विनोद विपक्ष पवन, अनुभव दोन्ही दिशेला असणारे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. मिस फिल्डिंग नक्कीच मी म्हणेन, मिसफिल्ड केली आहे. मिसफिल्ड केली आहे. बॅटची एज देखील होती, झेलची शक्यता देखील होती. अगदी या चेंडूवरती झेल पकडला असता तर सर्वात महत्वाचं म्हणजे निर्धाव चेंडू, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे पवन डगआउट मध्ये आले असते. तसं झालेलं नाहीये. ऋषीला स्ट्राईक मिळाल्या. ऋषीची बॅट थोडीशी शांत नक्कीच मी म्हणेन, कारण ज्या दर्जेचा तो खेळाडू आहे त्या दर्जेच्या हिशोबाने त्याची बॅट आतापर्यंत थोडी शांत आहे, कारण गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलंय. विनोदकडे अनुभव प्रचंड. 5 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावा. 5 चेंडू 9 धावांचं संरक्षण होत आहे का तन्मय 11 संघाकडून, की या 9 धावा होत आहेत विजय स्टार संघाकडून. अगदी जर पहिला सामना आपल्याला अशा संघासमोर खेळावा लागतोय. यावेळी विकेटचा प्रयत्न केलाय. कवच रिजन वरती मिसफिल्डिंग होते, मिसफिल्डिंग होते. बॅट शांत होती, पण मी करू शकतो हे करून दाखवलंय ऋषीने. का अनेक वर्ष गाजवलेत आपल्या ह्या संघाने, आणि आपल्या बळावरती ते ऋषीने आपल्याला ह्या चेंडूवरती करून दाखवलं. अगदी पुढ्यातला चेंडू, कव्हर ड्राईव्हचा याहून लाजवाब फटका आज संपूर्ण दिवसात मी बघितला नाहीये, आणि तो मारला देखील कोणी,
तर ऋषीनी प्रयत्न बघा, GTC वरती लाईव्ह देखील बघू शकतो आपण, प्रयत्न अप्रतिम केला होता खेळाडूंनी, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, कारण वेग प्रचंड, टायमिंग ऑफ द बॉल ऑन द बॅट अप्रतिम, लाजवाब फटका. 4 धावा समीकरण आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 5 धावा, पण विनोदकडे अनुभव आहे, मॅच संपलेली नाहीये कारण मी जिंकलेलो नाहीये असं दोन्ही संघ म्हणतात. 4 चेंडू 5 धावांचं संरक्षण होत आहे का, की 5 धावा होत आहेत विजय स्टार संघाकडून. व्हॉट अ मॅच. विनोद विपक्ष ऋषी, स्क्वेअर चेंडू आलाय, दडपण दडपण आणि दडपण, फक्त मी हे म्हणेन. 4 चेंडू 4 धावा, काय मॅच रंगते. आणि हा नक्कीच क्रिकेटचा विजय, एकलव्य मित्र मंडळाचा विजय हे मी म्हणेन. 4 चेंडू 4 धावांचं संरक्षण होत आहे का, की 4 धावा ऋषीच्या बॅटमधून येत आहेत. यावेळी अजून एक चांगला फटका लॉंग ऑफ रिजन वरती, तोच खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी केली आहे, चूक केली नाहीये. स्ट्राईक रोटेट करत राहणं, प्रत्येक चेंडूवरती सिंगल येत राहणं गरजेचं आहे. आणि बघा ओमकार, इथून एका चेंडूवरती 1 धाव आली तर मॅच बॅलन्स. 3 चेंडू 3 धावांवरती मॅच आहे, पण इथून एखादी निर्धाव चेंडू म्हणजेच मॅचला कलाटणी. विनोद पुन्हा एकदा वर्चस्व गाजवेल की पवन, अनुभव दोघांकडे प्रचंड आहे. 3 चेंडू 3 धावे मॅच. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली, 1 धाव चोरली. 2 चेंडू 2 धावेंवरती मॅच, काय मॅच रंगते. चेसिंग कंपल्सरी आहे, वारंवार सूचना करण्यात येते. चेसिंग कंपल्सरी, 2 चेंडू 2 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात विजय स्टार संघाला. थोडं स्पीडअप करा तन्मय 11 संघ, थोडस स्पीडअपची अपेक्षा करतो. आणि इथून कॅप्टनचा रोल खूप महत्वाचा आहे, की कुठल्या खेळाडूला, कुठल्या बॅटरला, कुठल्या दिशेला गोलंदाजांनी गोलंदाजी केली पाहिजे, आणि कुठला खेळाडू आत उभा पाहिजे, कुठला खेळाडू 2 स्टेप पुढे घेऊन उभा पाहिजे, तर कुठला खेळाडू बाउंड्री लाईन वरती पाहिजे. या सर्व गोष्टींचं समीकरण कॅप्टनला करायचंय. विशाल, अगदी आपला अनुभव विशालकडे आहे, तो देखील त्यांनी पणाला लावलाय. वॉट अ मॅच. 2 चेंडू 2 धावांचं संरक्षण होत आहे का, की त्या 2 धावा होत आहेत विजय स्टार संघाकडून, की त्या 2 धावांचं संरक्षण करतंय तन्मय 11 संघ. विनोद यांना 500 रुपयाचं पारितोषिक जर मॅच जिंकवली तर अभिषेक यांच्याकडून. 2 चेंडू 2 धावांचं संरक्षण, हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे, मॅच येऊन ठेपली आहे. शेवटच्या चेंडूवरती सॅक्रिफाईस करावी लागली आहे पवनला. विकेट हरकत नाहीये, पण स्ट्रायकिंग एंडला ऋषी असणार आहे. काय मॅच रंगते, काय मॅच रंगते, अप्रतिम सामना. कोण वर्चस्व गाजवणार आहे, दिवा संघ तन्मय 11 संघ की डोंबिवली मधील विजय स्टार संघ. दिवा विपक्ष डोंबिवली अशी ही मॅच, तन्मय 11 विपक्ष विजय स्टार अशी ही मॅच. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता विजय स्टार संघाला, ती 1 धाव रोखण्याचा जीवाच्या आतंकनाने प्रयत्न करतोय तन्मय 11 संघ. प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. एकदा सर्वांना, प्रेक्षकांना, खेळाडूंना, सर्वांनाच विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्याने या दोन्ही संघांचं आपण अभिवादन करूयात. काय मॅच आपल्या समोर आली आहे, कारण हा विजय एका संघाचा होणार नाहीये, विजय क्रिकेटचा होईल, विजय आपल्या एकलव्य मित्रमंडळाचा होणार आहे. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. ऋषीला देखील बेस्ट ऑफ लक, विनोदला देखील बेस्ट ऑफ लक, दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धाव, 1 धावेचं संरक्षण करणार, किती 1 धाव होणार आहे. स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे, ऋषीने स्ट्राईक स्वतःकडे घेतली, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाहीये. बाहेरून आवाज नको आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. विनोद, चला काय मॅच रंगते. थोडस स्पीडअप करा, थोडस स्पीडअप करा. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्याने या चेंडूचं स्वागत करायचं. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. तन्मय बॅकस विपक्ष विजय स्टार केलाय चेक. हे अपेक्षित आपल्या सर्वांनाच होतं. ज्यांनी अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव घेतलाय, क्रिकेट बघितलाय, खेळलाय, त्यांना माहित होतं की चेक बाकी आहे म्हणजे चेक होणार. शेवटचा चेंडू 1 चेंडू 1 धावेचं समीकरण. विनोद विपक्ष ऋषी, तन्मय 11 विपक्ष विजय स्टार. कुठला संघ विजय मिळवतोय, दिव्यातील संघ विजय मिळवतोय की डोंबिवलीतील संघ विजय मिळवतोय. खूप चांगली मॅच, हृदयाचा काळजा ठोका चुकवणारी ही मॅच. चेंडू आलाय, दिशा दाखवली आहे, सामना जिंकलाय विजय स्टार ह्या संघाने. काय मॅच झाली आहे, व्हॉट अ मॅच. कुठल्याही आयोजनाला आवश्यक असणारी अशी ही मॅच. दोन्हीही बलाढ्य संघ आपापल्या शहरामधील कामगिरी करत होते एकलव्य चषकासाठी, आणि एकलव्य चषकाने बघा काय मॅच आपल्या समोर आणून ठेवली आहे.
खूप चांगला गेम दोन्ही संघांनी हँडशेक देखील केलाय एक्स्ट्रा किती टाकले